आपण कुरडई करायला गहू भिजत घालतो व त्याचा वाटून चीक काढतो, त्याच्या कुरडया करतो व कोंडा बाजूला टाकतो. तर त्याच कोंड्यापासून आपण गव्हाच्या खारोड्या बनवणार आहोत. गव्हाचा कोंडा पौष्टिक असतो, पण त्यापासून केलेल्या खारोड्या या थोड्या आंबूस, थोड्या तिखट लागतात व चवीलाही खूप छान लागतात. हा कोंडा टाकून न देता आपण अशा खारोड्या करूया. या खारोड्या तशाच खाल्ल्या तरीही छान लागतात किंवा गॅसवर चुलीवर भाजून खाल्ल्या तरीही छान लागतात. जो आपण कोंडा घेतलेला आहे गव्हाचा, तो असा पातेल्यात काढून ठेवायचा आणि जेवढा कोंडा आहे तेवढंच आपण पाणी घेतलेलं आहे. लाल मिरच्या, 7-8 लाल मिरच्या, लसूण पाकळ्या, जिरे यासाठी लागतात. पातेलं गॅसवर तापत ठेवलेले आहे. त्यात 2 पळी तेल टाकलेले आहे आणि ज्या लाल मिरच्या, लसूण घेतलेले आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया. तेल कडकडीत तापल्यानंतर त्यात जिरे घालूया आणि जिरे तडतडल्यानंतर लाल मिरच्या, लसूण याचा वाटलेला ठेचा घालूया. हा चांगला हलवूया आणि जेवढा आपला गव्हाचा कोंडा आहे पातेल्यात, तेवढंच पातेलं मी यात पाणी घातलेले आहे आणि हा चांगला ढवळून घेतलेला आहे. आपण चवीनुसार मीठ घालू शकतो. मी यात खडे मीठ घातले आहे, तुम्ही बारीक मीठ घातले तरी चालते. थोडीशी ज्वारी घ्यायची आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती धुवून झाल्यानंतर त्याचाही मिक्सरमधनं असा भरडा काढून घ्यायचा. हे पाणी थोडंसं गरम होऊन झाल्यानंतर हा भरडा पाण्यात घालायचा आणि हे मिश्रण चांगले ढवळून घ्यायचे. 5 मिनटं उकळी येऊन द्यायची याला. उकळी आल्यानंतर हा गव्हाचा कोंडा यात घालून घ्यायचा आणि चांगले मिश्रण ढवळून घ्यायचे. गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा. हा सगळा कोंडा आपण पातेल्यात टाकलेला आहे. हा सगळा एकजीव करून घ्यायचा आणि हा बरोबर अर्धा तास झाकून, बारीक गॅसवर झाकून ठेवलेला आहे आणि 5 मिनिटांनी खालून वर हे मिश्रण ढवळून घ्यायचे, कारण हा खालून करपू शकतो. त्यासाठी 5 मिनिटांनी याला सारखे ढवळून घ्यायचे. अर्धा तासानंतर हा कोंडा चांगला शिजून निघतो. त्यानंतर आपण याच्या पापड्या अशा करून घ्यायच्या. ह्याच्या पापड्याही खूप छान लागतात आणि करायलाही आपण पळीपापड करतो तशाच आपण टाकायच्या. या अशा टाकलेल्या आहेत. इतके पापड याचे झालेले आहेत. याला 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून द्यायचं. याला ऊन भरपूर लागतं. ह्या वाळल्यावर अशा दिसायला लागल्यात. तुम्ही बघू शकताय किती छान दिसतात. या अशाच खाल्ल्या तरी चालतात किंवा भाजून खाल्ल्या तरी चालतात. तुम्हालाही या आवडल्या असल्या तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.